आज आपण कोर्स क्रमांक 105 ऍडव्हान्स पेडागॉजी अँड ऍप्लिकेशन ऑफ ICT प्रगत अध्यापनशास्त्र व माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन या विषयातील पहिला जो घटक आहे या घटकाला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत प्रगत अध्यापनशास्त्राची संकल्पना, गरज आणि महत्व, concept, need and significance or importance of advanced pedagogy. तर या विषयाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की हा जो आपला विषय आहे कोर्स क्रमांक 105 हा पेपर पूर्णपणे टीचिंग मेथोडॉलॉजी ज्या आहेत या टीचिंग मेथोडॉलॉजी मधील जे असणाऱ्या ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत, ज्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आहेत, टूल्स आहेत किंवा जे टीचिंग अप्रोचेस आहेत किंवा टीचिंग मेथड्स आहेत याच्यावरती आधारित हा जो पेपर आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर आपण सर्वप्रथम सुरुवात करणार आहोत प्रगत अध्यापनशास्त्राची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ ऍडव्हान्स पेडागॉजी. नेमकं प्रगत अध्यापनशास्त्र म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे. तर त्यापूर्वी आपल्याला पाहावं लागेल अध्यापनशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पेडागॉजी. अध्यापनशास्त्र म्हणजे काय, तर अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजी इज द प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ इन्स्ट्रक्शन. अनुदेशनाची किंवा अध्यापनाच्या ही एक पद्धत आहे किंवा तत्वे आहेत. त्याचबरोबर द फंक्शन और वर्क ऑफ टीचर अँड टीचिंग. अध्यापनशास्त्र म्हणजे अध्यापनाची व शिकवण्याची प्रक्रिया आणि शिक्षकांचं कार्य याच्याशी संबंधित असणारी प्रक्रिया आहे. पेडागॉजी इज ए आर्ट ऑर ए सायन्स ऑफ बीइंग अ टीचर. शिक्षक होण्यासाठीची ही एक कला आहे किंवा एक शास्त्र आहे. अध्यापन करण्यासंदर्भातील कला किंवा शास्त्र, आर्ट ऑर सायन्स. त्यानंतर अध्यापनशास्त्र म्हणजेच काय, पेडागॉजी मीन्स द ऍक्टिव्हिटीज ऑफ एज्युकेटिंग ऑर इन्स्ट्रक्टिंग. शिकवण्याच्या किंवा अनुदेशनाच्या ज्या कृती आहेत या कृतीचा समावेश सुद्धा या अध्यापनशास्त्रामध्ये किंवा पेडागॉजी मध्ये होत असतो. त्यासोबतच प्रिपेटरी ट्रेनिंग ऑर इन्स्ट्रक्शन्स म्हणजे जी पूर्वतयारी आहे त्याचं प्रशिक्षण किंवा त्याच्या सूचना किंवा ज्याला आपण इन्स्ट्रक्शन्स म्हणतो याचा सुद्धा समावेश प्रगत अध्यापनशास्त्रामध्ये होत असतो. म्हणजे या ज्या त्याच्या बेसिक कन्सेप्ट आहेत की नेमकं अध्यापनशास्त्र म्हणजे काय, तर या संदर्भातील ही माहिती आहे. आता आपण पुढे अभ्यासणार आहोत की प्रगत अध्यापनशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ऍडव्हान्स पेडागॉजी. तर त्यामध्ये सर्वप्रथम त्याची आपल्याला एक डेफिनेशन पाहिजे. जनरल डेफिनेशन अशी आहे की प्रगत अध्यापनशास्त्र म्हणजे काय आहे, advanced pedagogy is the way to enhance teaching and learning performance by using different innovative teaching methods and teaching techniques. म्हणजे प्रगत अध्यापनशास्त्र म्हणजे एक अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधील एक असा टप्पा आहे किंवा अशी पायरी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि नाविन्यपूर्ण ज्याला आपण काय म्हणतो अध्यापन तंत्र यांचा वापर ज्या अध्यापनशास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण प्रगत अध्यापनशास्त्र असं म्हणतो. म्हणजे आता अध्यापनशास्त्र आणि प्रगत अध्यापनशास्त्र या दोन्हीतील फरक जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल की परंपरागत पद्धतीने पूर्वीपासून आपल्याकडे जी अध्यापनाची प्रक्रिया चालत आलेली आहे ती कशा स्वरूपाची आहे की म्हणजे ज्याला आपण लेक्चर मेथड किंवा व्याख्यान पद्धती म्हणतो. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये शिकवतील आणि विद्यार्थी फक्त ते ऐकण्याचं काम करतील. म्हणजे ही जी पारंपरिक पद्धती आहे या पारंपरिक पद्धतीला बगल देऊन अध्यापनामध्ये वेगवेगळ्या ज्या नाविन्यपूर्ण किंवा आपण ज्याला नाविन्यतम अध्यापन पद्धती आहे किंवा ज्या अध्यापनाची तंत्र आहेत यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक म्हणजे शिक्षकाचं अध्यापन हे अधिक प्रभावी कशा पद्धतीने करता येईल आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन त्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी कसं होईल यासाठी वापरल्या जाणाऱ्या या नवनवीन पद्धती, अध्यापनाची तंत्र असतील, अध्यापनाच्या पद्धती असतील किंवा टीचिंग अप्रोचेस असतील किंवा टीचिंग टेक्निक्स असतील,
यांचा वापर ज्या अध्यापन शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण प्रगत अध्यापन शास्त्र किंवा ऍडव्हान्स पेडागॉजी असं म्हणतो. म्हणजे आता थोडक्यात त्याचा फरक एक दोन शब्दात जर आपण जाणून घ्यायचा की परंपरागत पद्धतीने अध्यापन करण्याची पद्धती म्हणजे शिक्षक वर्गामध्ये खडू फळा याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धतीने अध्यापन करतात. ही झाली एक ट्रॅडिशनल पेडागॉजी, ज्याला आपण ट्रॅडिशनल मेथड असं म्हणतो. म्हणजे अध्यापन शास्त्रच आहे परंतु पारंपरिक पद्धतीने अध्यापन. आणि ऍडव्हान्स पेडागॉजी म्हणजे काय की तुम्ही ई लर्निंग असेल, त्यानंतर यूज ऑफ प्रोजेक्टर इन टीचिंग असेल, त्याच्यानंतर पीपीटी प्रेझेंटेशन वरती तुम्ही अध्यापन करत आहात, ऑनलाईन टीचिंग असेल, मोबाईल लर्निंग असेल, ब्लेंडेड लर्निंग असेल, प्रोग्राम लर्निंग असेल, CAIL असेल, या ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत या तंत्रांचा वापर करून केलेलं अध्यापन आणि त्याच्यासाठी विकसित करण्यात आलेलं अध्यापन शास्त्र ज्याला आपण प्रगत अध्यापन शास्त्र म्हणतो किंवा ऍडव्हान्स पेडागॉजी म्हणतो. म्हणजे ज्या नवनवीन समाजाच्या किंवा आपण जे म्हणतो की शिक्षण क्षेत्राच्या ज्या बदलत्या काळानुरूप गरजा आहेत त्या गरजांच्या प्रतिपूर्तीसाठी, त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने ज्ञान देण्यासाठी वापरली जाणारी पद्धती किंवा वापरलं जाणारं अध्यापन शास्त्र म्हणजे ज्याला आपण प्रगत अध्यापन शास्त्र असं म्हणू शकतो. आता प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? त्यामध्ये सर्वात पहिले ई लर्निंग. ई लर्निंग म्हणजे तुम्ही ऑनलाईन लर्निंग टीचिंग साठी केलेल्या सर्व ऍक्टिव्हिटीज, ज्याच्यामध्ये मग ऑनलाईन लेक्चर्स असतील, वेबिनार्स असतील, ई कॉन्फरन्सेस असतील, त्याच्यानंतर संगणक आधारित अध्ययन असेल ज्याला आपण कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन लर्निंग असं म्हणतो. या ज्या सर्व गोष्टी असतील म्हणजे ज्यांच्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा किंवा तंत्राच्या साह्याने अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. त्यानंतर यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड मल्टीमीडिया. अध्यापनामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो आणि समूह संपर्क माध्यमे आहेत, मल्टीमीडियाज आहेत. मग मल्टीमीडियाज मध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, या ज्या वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत, त्यासोबतच टीव्ही असेल, रेडिओ असेल, संगणक असेल, अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या आणि तंत्रांचा वापर या ऍडव्हान्स पेडागॉजीमध्ये किंवा प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये केला जातो. त्यासोबत यूज ऑफ स्मार्ट गॅजेट्स फॉर डिफरंट टास्क. म्हणजे गॅजेट्स मध्ये आपण कोणकोणते गॅजेट्स म्हणू शकतो? मग जसं की अँड्रॉइड फोन असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर्स असतील, या ज्या वेगवेगळे जे गॅजेट्स आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ही जी साधनं आहेत, तंत्रज्ञानाची साधने, यांचा वापर ज्या अध्यापन शास्त्रामध्ये केला जातो त्याला प्रगत अध्यापन शास्त्र म्हटलं जातं. त्यासोबतच त्याची जर काही उदाहरणं पाहायची म्हटलं तर मग या तंत्रांचा वापर कशासाठी केला जातो? अध्यापनासाठी केला जातो. सध्याच्या काळात जर आपण याचा विचार केला, जे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ऍप वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे साइट्स वापरतो, वेबसाईट्स वापरतो आणि त्यांच्या माध्यमातून जी अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सध्या चालू आहे याचा सुद्धा समावेश प्रगत अध्यापन शास्त्रामध्येच होतो. मग अध्यापनासाठी याचा उपयोग केला जाईल. त्यानंतर अध्यापन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका तयार करावयाच्या असतील, त्यांच्यासाठी ज्या उत्तरसूची तयार करावयाच्या असतील, विद्यार्थ्यांचं असेसमेंट करावयाचं असेल म्हणजे ज्याला आपण मूल्य निर्धारण किंवा मूल्यमापन किंवा मूल्यांकन म्हणतो ते करायचं असेल, किंवा विद्यार्थ्यांना तुम्हाला फीडबॅक किंवा प्रतिसाद द्यावायचा असेल किंवा प्रबलन द्यावायचं असेल, या सर्व बाबींसाठी किंवा या सर्व बाबींचा आणि या सर्व बाबींसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा समावेश हा प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये होत असतो. त्यानंतर प्रगत अध्यापन शास्त्र म्हणजे काय आहे की ऍडव्हान्स्ड पेडागॉजी मीन्स अ स्किलफुल प्लॅनिंग ऑफ वर्किंग सिस्टम बाय विच ऑब्जेक्टिव्ह कॅन बी अचीव्ह कन्व्हिनियंटली. म्हणजे प्रगत अध्यापन शास्त्र म्हणजे अशी एक कौशल्यपूर्ण नियोजन आहे की ज्याच्या मार्फत जी आपली ठरलेली ध्येय आहे ही ध्येय साध्य करण्यासाठी
कामाचा जे एक प्रॉपर चॅनल म्हणतो किंवा आपण ज्याला सिस्टम म्हणतो, तो सिस्टम डेव्हलप झालेला असतो किंवा विकसित झालेला असतो, त्याला प्रगत अध्यापनशास्त्र असं म्हणतात. त्यासोबतच दुसरी एखादी व्याख्या जर पाहायची म्हटेल तर ऍडव्हान्स पेडागॉजी मीन्स डेव्हलपिंग अँड इम्प्लिमेंटिंग प्लॅन ऍक्टिव्हिटीज टू एंगेज द पार्टिसिपंट्स ऑर स्टुडंट्स ऍज अ पार्टनर इन टीचिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे या व्याख्यावरून आपल्याला थोडक्यात जर फरक अध्यापनशास्त्र आणि प्रगत अध्यापनशास्त्र या दोन्हीमधील फरक जाणून घ्यावायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की अध्यापनशास्त्र म्हणजे पारंपरिक अध्यापनशास्त्रामध्ये त्याच्याद्वारे अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा जो रोल आहे किंवा विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे अध्यापन प्रक्रियेमध्ये, तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे पॅसिव्ह लर्नर्स म्हणजे ज्याला आपण निष्क्रिय श्रोते म्हणतो त्या भूमिकेमध्ये विद्यार्थी असतात. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये पारंपरिक वर्गामध्ये अध्यापनाचं काम करत असतात आणि विद्यार्थी फक्त ते ऐकून घेण्याचं काम करत असतात. म्हणजे ज्याला आपण पॅसिव्ह लर्नर्स किंवा पॅसिव्ह लिस्नर्स असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी हे निष्क्रिय श्रोते असतात, त्यांना कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये दिलेल्या नसतात आणि यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना हे शिक्षकांनी केलेलं अध्यापन हे रटाळवाणं वाटतं किंवा वन वे कम्युनिकेशन होतं. म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांना ते कंटाळवाणं वाटायला लागतं, बोरिंग वाटायला लागतं. तर प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये काय केलेलं आहे किंवा काय अपेक्षित आहे की अशा प्रकारची काही प्लॅन ऍक्टिव्हिटी, नियोजनपूर्ण कृती डिझाईन केलेल्या असतात की ज्याच्या माध्यमातून जे पार्टिसिपंट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना अध्यापन प्रक्रियेमध्ये किंवा अध्यापन प्रक्रियेमध्ये ऍज अ पार्टनर म्हणून त्यांना कन्सिडर केलं जातं. आणि ज्याप्रमाणे शिक्षक अध्यापनाचं काम करत असतात तसं विद्यार्थ्यांना सुद्धा अधूनमधून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देऊन, वेगवेगळ्या क्वेश्चन्स विचारून त्यांना एंगेज ठेवण्याचं काम केलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे अवधान आहे, अटेन्शन आहे, ते शिक्षकाकडे आणि त्याच्या अध्यापनाकडे टिकून राहतं आणि ज्याच्या माध्यमातून टीचिंग लर्निंग प्रोसेस अगोदर त्या घटकात कुठली तरी एक चांगल्या प्रकारची योजना आखणे आणि त्याचं पूर्वनियोजन करणे. सादर करण्यापूर्वी तो जो कंटेंट आहे, तो जो आशय आहे, त्याचं पूर्वनियोजन करणे आणि त्याची एक चांगली योजना आखणे म्हणजेच प्रगत अध्यापनशास्त्र होय. जसं की उदाहरणार्थ कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन अँड लर्निंग असेल, CAIL, ब्लेंडेड लर्निंग असेल ज्याला आपण मिश्र अध्ययन म्हणतो, किंवा फ्लिप क्लासरूम असेल, या ज्या कन्सेप्ट आहेत, या ज्या संकल्पना आहेत, यांचा वापर करत असताना किंवा या संकल्पनांमध्ये प्रगत अध्यापनशास्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. तर आपण त्याचा एक डायग्राम पाहणार आहोत की नेमकं प्रगत अध्यापनशास्त्र कशा प्रकारे कार्यरत राहतं. तर ऍडव्हान्स पेडागॉजी मीन्स टीचर कॅन इंटिग्रेट डिफरंट इनोव्हेटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजीज, टेक्निक्स, ICT tools, decision making tools, etc. into their teaching, design and implement different modes of learning process through alternative delivery of system courses किंवा डिलिव्हरी सिस्टम फॉर कोर्सेस. म्हणजे या आकृतीच्या माध्यमातून, या फिगरच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर प्रगत अध्यापनशास्त्रामध्ये कशाचा आणि कशा प्रकारे समावेश होतो. तर प्रगत अध्यापनशास्त्रामध्ये हा जो अभ्यासक्रम असतो, इनरिच करिक्युलम, म्हणजे जो आपला अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम आहे, तो पाठ्यक्रम हा अद्ययावत असतो. त्याच्यानंतर अध्यापनासाठी ज्या वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती आहेत किंवा अनुदेशनात्मक प्रणाली आहेत, या नाविन्यतम इनोव्हेटिव्ह इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये वापरलेल्या असतात. त्याचसोबत यूज ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, प्रगत तंत्रज्ञानाचा किंवा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा या अध्यापन प्रक्रियेमध्ये केलेला असतो आणि त्यामुळं इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग प्रोसेस घडून येते. म्हणजे ही जी आकृतीचा आपण जनरली विचार केला तर इथून सुरुवात होते आणि ही अशी फिरत फिरत फिरत
ज्याला आपण म्हणतो की इफेक्टिव्ह परिणामकारक अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडून येते. म्हणजे याच्या प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, प्रगत आणि अद्ययावत अभ्यासक्रम असतो. त्यासोबत त्या अभ्यासक्रमाला इम्प्लिमेंट करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी इनोव्हेटिव्ह किंवा ज्या नवीन आपण ज्याला म्हणतो ना नाविन्यतम इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज, मग टीचिंग मेथड्स असतील, टीचिंग अप्रोचेस असतील, मॉडेल्स असतील, यांचा वापर अध्यापनासाठी केला जातो. तसेच या वरील बाबींच्या वापरासह जे तंत्रज्ञान आहे, आयसीटी आहे, म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, जे अद्ययावत आपल्याकडे उपलब्ध असणारं तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि या तिन्हींच्या वापरामुळे किंवा या तिन्ही बाबींमुळे प्रगत म्हणजे अध्यापन आणि अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ती परिणामकारक घडून येते, असं आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो आपल्याला मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे प्रगत अध्यापन शास्त्राची गरज आणि प्रगत अध्यापन शास्त्राचं महत्व. त्याच्यामध्ये पहिली गरज किंवा महत्व आपण म्हणू शकतो ऍक्शन बेस्ड ऍक्टिव्ह लर्निंग. प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये कशा प्रकारच्या अध्ययनाला महत्वाचं स्थान दिलेलं आहे किंवा कशा प्रकारचं अध्ययन हे अत्यंत महत्वाचं समजलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कृती आधारित सक्रिय अध्ययन म्हणजे शिक्षकांनी अध्यापन करताना फक्त एकमार्गी संप्रेषण किंवा ज्याला आपण वन वे कम्युनिकेशन म्हणतो त्याचा वापर करायचा नाहीये, तर विद्यार्थ्यांना सुद्धा कृती आधारित आणि सक्रिय अध्ययनामध्ये म्हणजे शिक्षक अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असलं पाहिजे, आणि ज्याच्या माध्यमातून मग विद्यार्थ्यांचं जे लर्निंग आहे किंवा जे अध्ययन आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे घडू शकतं किंवा घडतं. म्हणजे जे शिक्षक वर्गामध्ये किंवा क्लासरूम मध्ये जे डेमॉन्स्ट्रेशन किंवा ज्याला आपण म्हणतो की लेक्चर, व्याख्यान, फक्त ते बोलत असतात आणि विद्यार्थी हे ऐकण्याचं काम करत असतात, त्यांना कोणताही कृती किंवा त्यांना कोणताही उपक्रम करायला सांगितलेलं नसतं. अशा पारंपरिक अध्यापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांच्या अध्यापनाविषयी निरसता येऊ शकते. परंतु विद्यार्थ्यांना जर अध्यापनामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग जर याच्यामध्ये वाढवला, विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना त्यांना जर काही कृती शिक्षकांनी करायला दिल्या तर विद्यार्थी नक्कीच त्या शिक्षकाच्या अध्यापनामध्ये चांगला रस घेऊ शकतात, त्यांची अभिरुची त्याच्यामध्ये वाढू शकते किंवा आवड निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे हे प्रगत अध्यापन शास्त्राची गरज किंवा महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग जसं की याचा थोडक्यात जर आपण विचार केला तर याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मग पद्धती कुठल्या असतील? एक्सपेरिमेंटल मेथड असेल, प्रोजेक्ट मेथड असेल, लर्निंग बाय डुईंग असेल, जी जॉन डुईने मांडलेली पद्धती आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या टीचिंग स्ट्रॅटेजीज आहेत याचा वापर प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये करणं अपेक्षित आहे, किंवा जेणेकरून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन होईल आणि अध्यापनाची प्रक्रिया ही जी आहे ती अध्यापनाची प्रक्रिया सुद्धा प्रभावीपणे पार पाडली जाईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, ज्याला आपण सहयोगात्मक अध्ययन किंवा सहकार्यात्मक अध्ययन असं म्हणू शकतो. म्हणजे प्रगत अध्यापन तंत्रामध्ये किंवा प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये जी शिक्षणाची ध्येय आहे ती ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून विद्यार्थ्यांना गटकार्य दिलं जातं, ज्याला आपण ग्रुप वर्क असं म्हणतो. मग त्या विविध ग्रुप वर्क देणं, त्यानंतर त्यांना विविध प्रकल्प देणं, प्रोजेक्ट देणं, आणि या सर्व गटकार्यामध्ये विद्यार्थ्यांना ते काम एकत्रितरित्या पूर्ण करायला लावतं, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना, सामाजिकतेची भावना निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या ज्या समस्या आहेत यांच्या समस्या एकमेकांशी चर्चा करून एकमेकांच्या सहकार्याने सोडवतील. अशा प्रकारची एक अध्ययन प्रणाली, सहकार्यात्मक अध्ययन किंवा सहयोगात्मक अध्ययन, ही सुद्धा प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये वापरणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी असेल, एकमेकांचे सुखदुःखात सहभागी होण्याची क्षमता असेल, या गोष्टींचा विकास हा होत असतो. त्यासोबत क्रिटिकल ऑर डायव्हर्स थिंकिंग, प्रगत अध्यापन शास्त्राचा एक असं
हेतू आहे की विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक किंवा तार्किक विचार करण्याची आणि वेगळा विचार करण्याची जी शक्ती आहे ती अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षकांनी जागृत करायची आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी ज्या वेगवेगळ्या उदाहरणे आहेत, वेगवेगळ्या क्लुप्त्या आहेत, अशा काही गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना त्या बाबींवरती विचार करायला प्रवृत्त करणं, जेणेकरून विद्यार्थ्यांची जी विचारशक्ती आहे त्या विचारशक्तीला चालना मिळेल आणि विद्यार्थी तार्किक किंवा तर्काच्या माध्यमातून त्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. मग अशा पद्धतीत जर आपण विचार केला तर प्रोजेक्ट मेथड असेल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड असेल, अशा ज्या प्रकारच्या पद्धती आहेत किंवा एखादा प्रकल्प असेल, प्रोजेक्ट वर्क असेल, या गोष्टी विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक चालना देऊ शकतात आणि ते चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकतात. त्यासोबतच पुढील त्याचा जर एक मुद्दा आपण अभ्यासला तर एक्सपिरियन्स लर्निंग किंवा ज्याला अनुभवात्मक शिक्षण असं म्हणतो. म्हणजे आपण एक जनरली म्हणत असतो की एक शब्द, एक चित्र हे 1000 शब्दांचं काम करतं किंवा प्रत्यक्ष अनुभव हे अप्रत्यक्ष अनुभवांपेक्षा जास्त काळ स्मरणात राहतात असं आपण म्हणतो. म्हणजे काय की आपण जर एखादी गोष्ट पाहिली तर ती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहते आणि जर आपण एखादी गोष्ट ऐकलेली असेल तर ती काळाच्या ओघात लवकर विस्मरणात जाण्याचा किंवा तो विसरण्याचा शक्यता जास्त असते असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये फक्त व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष फक्त परंपरागत अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन करण्यापेक्षा जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या माध्यमातून असेल, अनुभवाद्वारे जर अध्यापन केलं आणि विद्यार्थ्यांना जर अध्ययन करण्यासाठी त्या गोष्टी त्यांना स्वतः हाताळायला लावल्या किंवा स्वतः त्यांना जर प्रत्यक्ष अनुभव दिले तर त्याच्या माध्यमातून झालेलं जे अध्ययन आहे हे अध्ययन चिरकाल टिकणारं किंवा दीर्घकाल विद्यार्थ्याच्या स्मरणात राहणारं असतं. त्यामुळे प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये या सुद्धा पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्यापन करताना मग वेगवेगळे व्हिडिओज असतील, ऑडिओ क्लिप्स असतील, काही मॉडेल्स दाखवणे असेल, विद्यार्थ्यांना जसं आपण म्हणू शकतो की भूगोल विषयामध्ये प्रवास वर्णन पद्धतीच्या माध्यमातून आपण त्यांना एखादी चित्रफित दाखवू शकतो किंवा त्यांना एखाद्या फील्ड व्हिजिटला नेऊ शकतो, सहलीला नेऊ शकतो. त्याच्यासोबत इतिहासामध्ये जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्यांना नॉर्मली काय असतं की गोष्टी, कथा ह्या विद्यार्थ्यांना जास्त आवडतात आणि त्या त्यांच्या दीर्घकाल स्मरणात देखील राहतात. मग अशा पद्धतीच्या जे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्यांचा वापर सुद्धा अध्यापन प्रक्रियेमध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं आणि तो वापर जर आपण जास्त प्रमाणामध्ये केला तर नक्कीच आपली अध्यापन प्रक्रिया किंवा अध्यापन हे अधिक प्रभावी होऊ शकतं आणि ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं अध्ययन हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आता या संदर्भामध्ये जर आपण विचार केला की जॉन ड्यूई यांनी मांडलेली जी लर्निंग बाय डुईंग, कृतीद्वारे शिक्षण ही जी पद्धती आहे ही पद्धती इथे मोठ्या प्रमाणात लागू पडते किंवा प्रोजेक्ट मेथड आहे, प्रकल्प पद्धती किंवा प्रयोग पद्धती असेल, या वेगवेगळ्या ज्या टीचिंग टेक्निक्स आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना इथे स्वतः त्यांच्या समोर समस्या मांडायची आहे आणि ती समस्या त्यांना स्वतःला सोडवायला द्यायची आहे किंवा विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीचा जर आपण वापर करत असू तर विद्यार्थ्यांना स्वतःला प्रयोगाचं साहित्य हाताळण्यास दिलं पाहिजे, त्यांना ते प्रयोग स्वतः करायला लावले पाहिजेत. अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत याचा समावेश याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर यूज ऑफ डिस्कशन मेथड, चर्चा पद्धतीचा वापर. म्हणजे आपण एकमार्गी विद्यार्थ्यांना अर्धा तास आपण अध्यापन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी आपण चर्चा केली पाहिजे. आपण विद्यार्थ्यांना जी संकल्पना किंवा जो घटक शिकवणार आहोत त्या घटकाच्या संदर्भात विद्यार्थ्यांकडे असणारं ज्ञान, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या प्रवर्गातून, वेगवेगळ्या विचारशैलीचा आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं त्याच्याविषयी, त्या संकल्पनेविषयी असणारं ज्ञान याचं आपण
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून ती संकल्पना ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पाहिजे, जेणेकरून ती संकल्पना किंवा तो जो घटक आहे, तो जो आशय आहे, तो विद्यार्थ्याच्या चिरकाल आठवणींमध्ये किंवा स्मरणामध्ये राहू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढील जी बाब आहे यूज ऑफ सोशल नेटवर्किंग, म्हणजे प्रगत अध्यापनशास्त्र किंवा या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये ज्या असणाऱ्या वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत, ज्याचा शैक्षणिक दृष्ट्या आपण चांगला वापर करू शकतो, अशा ज्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा सुद्धा वापर करणं किंवा त्याचा सुद्धा फायदा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड टूल्स, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी साधने आहेत त्या साधनांचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये या साधनांच्या माध्यमातूनच अध्यापन हे प्रभावी होऊ शकतं. मग अशी साधने कुठली आहेत? लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, LCD प्रोजेक्टर असेल, तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील, अँड्रॉइड मोबाईल्स असतील, टॅब्स असतील, त्याच्यासाठी वापरले जाणारे विविध टूल्स, जे व्हेरियस टूल्स आहेत किंवा साधने आहेत, याचा सुद्धा वापर करणं याच्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच ग्रुपवर्क, गट कार्य, म्हणजे विद्यार्थ्यांना एखादी समस्या किंवा एखादी संकल्पना समजावून सांगताना विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये गटागटांमध्ये कार्य करायला लावणे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याच्यामध्ये कृतीयुक्त सहभाग येईल आणि ती गोष्ट किंवा ती संकल्पना त्याला प्रत्येकाला चांगल्या प्रकारे समजेल. यासाठी गटकार्य किंवा ग्रुप प्रोजेक्ट याचा सुद्धा वापर करणं इथं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच याच्यामुळे मग आता याचं महत्व काय आहे प्रगत अध्यापन शास्त्रामध्ये किंवा प्रगत अध्यापन शास्त्रामुळे काय काय होऊ शकतं आणि काय त्याचं महत्व आहे, की या सर्व बाबींचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे आपण म्हणतो ना प्रेरणा किंवा विद्यार्थी प्रोत्साहित होतात, त्यांच्यामध्ये मोटिवेशन निर्माण होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शोध घेण्याची किंवा सक्रिय अध्ययन करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होऊ शकते. हा एक त्याच्यामधला मुद्दा येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची जी आकलन शक्ती आहे, आकलन क्षमता ही विकसित होते, म्हणजे त्यांचं अंडरस्टँडिंग हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बेटर अंडरस्टँडिंगची स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होईल. त्यासोबतच प्रगत अध्यापन शास्त्र हे जे आहे हे विशेष विद्यार्थी, म्हणजे ज्याला आपण स्लो लर्नर्स असं म्हणतो, आणि त्याच्यासोबतच प्रतिभावान मुले असतील, सर्वसाधारण विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी उपयोगी पडणार असं हे प्रगत अध्यापन शास्त्र आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या स्वतःच्या गतीनुसार त्याचं अध्ययनाचं कार्य हे करू शकतो. त्यासोबतच जे बदलणारी परिस्थिती आहे, बदलणारी जनरेशन आहे आणि बदलणारं वातावरण आहे, या सर्वांच्या अनुषंगाने प्रगत अध्यापन शास्त्र हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचा वापर अध्यापन प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रगत अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून जी अध्यापन प्रक्रिया आहे, या अध्यापन प्रक्रियेचा एक सायंटिफिक किंवा ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास केला जाऊ शकतो किंवा अध्यापन प्रक्रिया ही वैज्ञानिकरित्या चांगल्या प्रकारे राबवली जाऊ शकते, यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासोबतच ज्या नवनवीन अध्यापनाच्या पद्धती आहेत, न्यू टीचिंग मेथड्स आहेत किंवा नवीन अध्यापनाचे जे प्रवाह आहेत किंवा ट्रेंड्स आहेत, याविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जागृत करणे आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया किंवा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया या अधिक प्रभावी बनवणे, यासाठी सुद्धा प्रगत अध्यापन शास्त्र अत्यंत महत्वाचं आहे. आणि सेल्फ डायरेक्टेड लर्निंग, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठी सुद्धा प्रगत अध्यापन शास्त्र हे अत्यंत महत्वपूर्ण असं शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर या प्रगत अध्यापन शास्त्राची असणारी संकल्पना, प्रगत अध्यापन शास्त्राचं असणारी गरज आणि प्रगत अध्यापन शास्त्राचं असणारं महत्व, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आज आपण